देवापय मागत चरण सेवा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म होता भरते याती परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती हेची जावे फुरता फुरती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुशांत देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रे जननी देवांची श्री गुरुचरण सरोजन जन जमणू गुरु सुधारी बरण रघुबर विमल जसो जोदाई फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या भूषि हरो कोरे सिद्धिकार महिम्न पारते परम उपदेशोक्त सदृश स्तुतिर ब्रह्मादि नाम हृदव संन्यास्ते गिरा अथावाच सर्वस्वस्वति परिणामावधि गुणम् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तकमाझा कायावम् या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावरी वाढवण्यातरी प्रेम सुख सर्व सुखे आजी येथेची बोलली संतांची देखील चरणांमुळे सर्व काळ होतो आठवण मनी पिटरी ते दलियेने काळे विठाला हेची देवापय मागत चरण सेवा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत म्हणजे नामदेव महाराज
वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. वारकरी संप्रदायातलं वैराग्य म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहेत. वारकरी संप्रदायाची शांती म्हणजे पैठणचे नाथ महाराज आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार ज्या साधूनं केला त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झाला. आणि शिंपी समाजामध्ये जन्माला येऊन वारकरी संप्रदायाचं मोठं काम केलं. गाथ्याचे अभंग लिहिले आणि नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. आपण कधी पंजाबमध्ये गेलात तर पंजाबला मोठी गुरुद्वारा आहे शीख लोकांची. त्या शीख लोकांच्या पगडीवाल्या गुरुद्वारेमध्ये आजही नामदेवरायांची पद आहेत लिहिलेली. त्या गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये ती पद आढळतात. आणि त्या ग्रंथामध्ये ती जी पद लिहिलेली आहे ती पद म्हटल्याशिवाय शीख धर्मातले लोक जीवन करत नाही. म्हणजे संप्रदायाचा प्रचार परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये ज्यांनी नेऊन घातला अशी विस्तार संप्रदायाचा करणारी नामदेवराया, त्यांचा हा 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाच्या दरवाजामध्ये मागणी मागणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग निवडण्याचं कारण असं आहे, आज आपल्या सप्ताहाचा जागर आहे, उद्या काल आहे. काल्याच्या आदल्या दिवशीच्या कीर्तन करायला एक बंधन असतं. त्यानं 6 दिवस जे तुम्ही पुण्य केलेलं असतं त्याची मागणी मागायची असते. आणि उद्या भगवान काल्याच्या रूपाने आपल्याला प्रसाद देत असतो. त्या दृष्टीनं मागणीपर अभंग आपण निवडलेला आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 10:30 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या झोटिंगा नावाच्या गावी. गेल्या अनेक वर्षापासून बालयोगी झोटुबा महाराज यांच्या प्रगट दिनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं, रामप्रभूच्या रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं थाटामाटामध्ये आपण बालयोगी झोटुबा महाराजांची भक्त मंडळी आहात. या गावामध्ये महाराजांची मोठी कृपा आहे व सगळ्यांना सांभाळणारे संत आहेत. ज्यांना कृपा हवी आहे त्यांनी रोज दर्शन घेतलं पाहिजे. आणि झोटुबा महाराज आपल्या गावामध्ये चोरी होत नाही, गावामध्ये कोणी राजकारण द्वेष मत्सर नाही. त्याचं कारण साधूची कृपा गावामध्ये झालेली आहे. आणि झोटुबा महाराजांची दिंडी आमच्या भागातून जाते मला माहिती आहे. त्या संबंधातून अगदी पंढरीची वारी करणारे हे बालयोगी महाराज आणि त्यांच्या या प्रकट दिनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं आणि रामनवमीच्या पावन पर्व कालामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी एका विचाराने एकत्रित येतात. आणि प्रतिवर्षी ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी या सगळ्यांच्या विद्यमाने संकल्पनेतून थाटामाटामध्ये कार्यक्रम सुरू होतात. अखंड हरिनाम सप्ताह होतो. आणि त्या सप्ताहातील आजची ही जागराची सेवा बापूराव महाराज वाघ यांनी गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी फोन केला होता. बरोबर 1 वर्ष झाले तारीख घेतलेली. हो, नाहीतर माझ्याकडे तारखे रिकाम्याच नाही. पण त्या अगोदरच त्यांनी 1 वर्षापूर्वी बुक करून घेतली होती. आणि त्या दृष्टीनं अगदी या संबंधातून आज आपल्या गावी येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. आपण सगळी ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहात. ज्यांनी हार घातला ती साहेब मंडळी असतील, ज्यांनी स्वागत केलं तो आमचा अमोल दादा, निखिल दादा, हे सगळी मंडळी टोल नाक्यावरती आपल्या खाली ते आता पंप झाला समृद्धीला. आम्हाला इकडे अमरावती खाली जायचं असलं म्हणजे आम्ही ती थांबत असतो. त्या संबंधातून ही मुलं ओळखीची झालेली आहे. आणि माझं कीर्तन ऐकणारी, युट्यूबला कीर्तन ऐकतात, रोज एक कीर्तन ऐकल्याशिवाय न झोपणारी मुलं आहेत. अशी सगळी तरुणी बाण पोरं ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून आमच्या बापूराव महाराजांनी आग्रह केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये पडलेली आहे. अतिशय सुंदरशी गायक कीर्तनासाठी उपस्थित आहेत. माझ्या संगतीमध्ये महाराज असतात. आता आमची 15 तारखेपासून कथा आहे. रामकथेला महाराज माझ्या असतात. असे आमचे नामदेव महाराज आघाव. आपल्याच भागाचं वैभव आहे. जवळच मी परवाच्या दिवशी वर्दडीला काल्याचं कीर्तन केलं आणि महाराजांच्या घरीच आराम केला. अतिशय सगळ्या कीर्तनकाराचा आवडता गायक, अगदी प्रसिद्ध नाव नामदेव आघाव. ज्यांचा अभंग घेतला ते नामदेव महाराज, गायला सुद्धा नामदेव महाराजच आहेत. अतिशय या विदर्भाचं भूषण, दुसर बीड भागाचं भूषण, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या सिंदखेड राजा तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण नामदेव आघाव महाराजांना माझं वंदन. आमचे गुरुबंधू आहेत. माझ्या संगतीमध्ये महाराज बोलवलं की येतात. मला त्यांचा आवाज आवडतो आणि त्यांना माझं कीर्तन आवडतं. त्या संबंधातून मैत्री आहे. दुसरे आमचे शिवाजी बाबा खवणे, आमचे जीवश्य कंठस्थ मित्र आहेत. आपेगावकर माऊलींची कृपा त्यांच्यावर झालेली आहे. त्याच परिवारामध्ये शिवाजी महाराजांच्या पोटी हे रत्न जन्माला आलो. माऊली महाराज खवणे पाटील. उंच आवाज मिळालाय. तार सप्तकातले प्रमाण त्यांची गाजलेली आहे. युट्यूबला आम्ही वारकरी कीर्तन अशा बऱ्याच चॅनलला
महाराजांच्या चाली प्रसिद्ध झालेल्या आहेत. डबल प्रमाण म्हणण्याची एक झलक त्यांच्या कंठामध्ये आहे. माऊली महाराज खवणींनाही माझं वंदन. आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी ही बापूराव महाराजांनी तयार केलेली छोटी मोठी जनाबाई, आता मला नावं माहिती नाही तुमची, जनाबाई, सखूबाई, मीराबाई असं म्हणतो तुम्हाला, अशा सगळ्या इकडच्या लाईनच्या मुली, या लाईनचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज अशी सगळी उभा केलेली ही टाळकरी मंडळी, मागची सगळी संस्थेची गावातील भजनी मंडळी, सगळ्या तरुण मंडळीला वंदन करतो. घायाळ महाराज वाजवण्यासाठी आहेत. आडनाव घायाळ आहे पण वाजवायला लय तयार आहे बरं का. काय वाजवतोय गडी महाराज, पाहिलं तर असं वाटतं एवढा कधी वाजव. काय त्याच्या हातात ताकद आहे, रियाज केलेला आहे आणि क्वालिटी आहे, हातामध्ये त्याच्या रिदम आहे, स्पष्टता आहे, उत्तम वाजवणं आहे. घायाळ महाराजांनाही माझं वंदन. चांगला पखावज वादक आहे, त्यांना वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, भालदार, चौकदार, विनेकरी, शूटिंग करणारी तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी आल्यापासून ज्यांच्याकडे आमचं भोजन झालं, प्रसाद आम्ही घेतला, वारकरी जीवन ज्यांचं आहे अशांचे नागरे सर, अतिशय गोड कुटुंब त्यांची फॅमिली पाहायला मिळाली. नागरे सरांनी स्वागत केलं, त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण सगळे आल्यापासून परिचित झालेली मंडळी, एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे पण सगळ्या बाबांच्या नावात आपल्या सगळ्यांची नावं आहेत, रामाच्या नावात आपली सगळ्यांची नावं आहेत, ग्रामस्थांच्या नावात सगळ्यांची नावं आहेत. गावकऱ्यांच्या गावाचं नाव घेतलं की समस्त ग्रामस्थ येतात. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. बहुसंख्य माता माऊल्या, पुरुष वर्ग सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. एखाद्याचं राहिलं तर माफी मागतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात